गुड मॉर्निंग मंडळी, राम राम. सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये. तर बघा, झाडावर चिमणी दिसते का बघा सगळ्यांना. तर आज म्हणजे व्यवस्थित दाखवते एकदा तुम्हाला. तर छान वाटलं, सकाळ सकाळी खूप चिमण्यांचा आवाज येत होता. काल पाऊस पडून गेलता तर सगळे पक्षी मस्त काय म्हणतायत दिसत होते बघा. 2-3 चिमण्या आहेत इथे, हे बघा. तर निसर्ग सौंदर्य जे म्हणतात ना, ते हे आहे बरं का, खरंच. आणि ह्या पक्ष्यांची कमाल आहे. पावसा पाण्यामध्ये कशी राहत असतील देव जाणे. तर सगळ्यांना परत एकदा नमस्कार. तर स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये. आवाज माझा काही नीट होत नाही आहे. आवाज का कधी नीट होतो कोण देव जाणो. तर अर्ध झालेलं आहे काम इथपर्यंत, म्हणजे वरची लाईन पूर्ण कंप्लीट झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि राहिलं आहे ते हे राहिलेलं आहे पूर्ण, ते पार तिथपर्यंत. आणि हे मागचं, कारण त्या साईडला पण म्हणजे आपण उभे पत्रे घालायचे बाकी आहेत. तर हे असं आता पूर्ण गोल आज होऊन जाईल. हे समोरचं जे आहे ते आज तर 100% कंप्लीट होणार, म्हणजे होणारच. आणि बघूया मग काय होतं. पाऊस नाही आला तर खूप चांगलं आहे. आता हे सगळं निघणार, हे आतलं सगळं निघणार आणि इकडे मस्तपैकी छानपैकी होऊन जाणार. आज बघूया काय होतं. सामान तर तशाला तसं पडलेले. पंखा काढून टाकला मी, लाईटचे कनेक्शन वगैरे बंद केलते. इकडे पण ती रूम पलीकडची चांगलीच आहे, जिथं की मी रोज म्हणजे आम्ही आता सगळं सामान ठेवलेलं आहे. आणि हे सगळं होऊन जाईल आज. तर ह्या साईडला आज पडते पूर्ण. तर हे झाड जे दिसते ते झाड निघाले, एवढं आम्हाला कष्ट करावे लागले, काय सांगू तुम्हाला, भयंकर कष्ट झाले. तर नंतर ना, आता बांधल्याच्या नंतर ना हे झाडं पूर्ण जाळायचे आहेत, सगळे काढून टाकायचे आहेत. मी इकडे चहा पित होते आणि मस्तपैकी पक्ष्यांचा आवाज तुम्हाला पण ऐकायला येत असेल. तर चहा पीत मस्तपैकी, तर बघा तुम्हाला पण आवाज नक्कीच ऐकायला येत असेल. आणि मग विचार करत होते की इकडं तिकडं काय शिफ्ट करायचं आहे. आणि सोहम झोपला होता, तोपर्यंत मी माझा चहा वगैरे उरकून घेतला, कारण बाकीचे काम करायला येणार होते ना, म्हणून फटाफट कामाला लागले. सोहम बघा इथं बसलाय. सोहम किती रे मोबाईल बघायला, नीट बस. तर इकडनं रोज काढावं लागते, कारण मी जायला वाटच आहे. आणि इथं बसलाय मस्तपैकी. काय करायला एवढ्या उंच बसून तू? हा, चल दात घास, आंघोळ कर, चल लवकर, चल. चहा प्यायचं नाही तुला, आणि पडलास तर वगैरे करायचं आहे. स्वयंपाक बाकी आहे, आता काहीतरी खिचडी भात करत आहे. तर आता इकडे मी स्वयंपाकाला लागली होती, कारण सगळ्या गडबडीमध्ये स्वयंपाक तसाच राहून जात होता. तर इकडे टोमॅटो आणि कांद्याची चटणी बनवणार होते. टोमॅटो कांदा चिरून घेत होता. आणि इकडे मम्मी पण होत्या. मी बाकीचे सगळे कामं उरकत होते, ते म्हणे चपात्या मी करून घेते. तर फटाफट टोमॅटो कांदा चिरून, आज आणखीन जे आमच्या इथं आले आहेत ना काका कामगार, जे त्यांच्यासाठी नाश्त्यालाही बनवायचं होतं. तर फटाफट आम्ही बोलत दोघीही काम करत होतो, कारण दुपारचे 11:30-12 वाजले होते. तर अशा प्रकारे दोघींनी आम्ही, हे रोजचं पण असंच असतं, काम वाटून करतो. तर कांदा चिरून घेत होते. मला खूप जण विचारतात की विळीने कांदा नाही का चिरताय, तर मला सवय आहे चाकूनं. मला फटाफट, विळीपेक्षा चाकूनं मी फटाफट कांदा किंवा इतर भाज्याही फटाफट चिरू शकते इझिली. तर इझी जातं मला, म्हणून मी ह्याच्यानेच चाकूचाच वापर करून घेत असते.